हॅलो स्टुडंट्स, काल आपण बघितलं होतं सेमीकंडक्टर्स. परत थोडंसं रिवाईज करूया. सेमीकंडक्टरचे या ठिकाणी डायग्राम तुम्हाला बघायला मिळते. इथे इलेक्ट्रॉन कंडक्शन आणि होल कंडक्शन दाखवलेलं आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह साईन आणि निगेटिव्ह साईन ज्या ठिकाणी करंट पास होतो आहे दाखवलेलं आहे कंडक्टरमध्ये, की पॉझिटिव्ह करंट कुठून पास होतो आहे, निगेटिव्ह करंट कोणत्या साईडने पास होतो आहे. The solid whose conductivity lies between those of typical metallic conductors and insulators are called semiconductors. ओके, टिपिकल मेटॅलिक कंडक्टर आणि इन्सुलेटर यांना म्हटलं जातं सेमीकंडक्टर. ती कंडक्टिव्हिटी रेंज ऑफ सेमीकंडक्टर इज. आता सेमीकंडक्टरची काही रेंज असते. कंडक्टिव्हिटी म्हणजे ती तेवढी रेंजमध्ये ती कंडक्ट करते. इलेक्ट्रिक करंट काय करते, ती कंडक्ट करते, म्हणजे सोबत ती वाहून नेते त्या ठिकाणी कंडक्टिव्हिटी. तर त्या ठिकाणी दिलेली आहे 10⁻², 10⁻⁻9 ओम, 10⁻⁻1 सेंटीमीटर, 10⁻⁻1. The conductivity of semiconductors is due to the presence of impurities defects. आणि ते ज्या काही सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी असते त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात काय असतं की इम्प्युरिटीसुद्धा आढळल्या येतात. म्हणजे इम्प्युरिटी डिफेक्टसुद्धा आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर या ठिकाणी सेमीकंडक्टरचे 2 टाईप पडतात. दी सेमीकंडक्टर्स आर ऑफ 2 टाईप्स. फर्स्ट वन इज intrinsic conduction and second is extrinsic conduction. इन म्हणजे आत आणि एक्स म्हणजे बाहेर, म्हणजे आतील कंडक्शन आणि बाहेरील कंडक्शन आपण म्हणतो ना, इंटरनल अँड एक्सटर्नल, त्या पद्धतीने. मग आता इंट्रिन्सिक कंडक्शन जे काय असतं, इंट्रिन्सिक कंडक्शन म्हणजे काय, प्युअर सिलिकॉन or germanium are poor conductors because they have network or lattice of 4 strong covalent bonds. तर इंट्रिन्सिक कंडक्शन जे असतं ते काय, प्युअर सिलिकॉन किंवा जर्मेनियमपासून ते पुअर कंडक्टर असतात आणि त्यांचं जे काही नेटवर्क असतं हे 4 कोव्हॅलेंट बॉन्डने तयार झालेलं असतं. व्हेन अ सफिशियंट अमाऊंट ऑफ एनर्जी बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर इज सप्लाइड टू दी क्रिस्टल. When a sufficient amount of energy by increasing temperature is supplied to the crystal. आता जेव्हा सफिशियंट एनर्जी म्हणजे मुबलक प्रमाणात जी काही एनर्जी असते ही सप्लाय केली जाते त्या क्रिस्टलला, तर कशासाठी, तर त्या क्रिस्टलचं टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी. सम व्हॅलेंट बॉन्ड्स मे ब्रेक ड्यू टू thermal vibrations and electrons are released. आणि काय असतं की इलेक्ट्रॉनसुद्धा त्या ठिकाणी रिलीज केले जातात. ड्यू टू थर्मल व्हायब्रेशन्स अँड इलेक्ट्रॉन्स आर रिलीज.
when the crystal is connected to the electric current, these electrons move, leaving behind a positive charge or a positive hole at the site of missing electron. जेव्हा क्रिस्टल हा इलेक्ट्रिक करंटला कनेक्ट असेल तेव्हा पॉझिटिव्ह चार्ज हा काय होणार आहे किंवा पॉझिटिव्ह होल ही साईड मिसिंग असणार आहे आणि त्यावेळेस इलेक्ट्रॉन काय असेल मूव्हिंग कंडिशनला असणार आहे. इलेक्ट्रॉन जो असणार आहे मूव्हिंग कंडिशनमध्ये असणार आहे. बघा डायग्राम दिलेली आहे सिलिकॉन ॲटमची. सिलिकॉन ॲटम त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे आणि खाली म्हटलं आहे परफेक्ट क्रिस्टल. या ठिकाणी परफेक्ट क्रिस्टल त्याचं आपण घेतलेलं आहे सिलिकॉन ॲटमचं. SI त्या ठिकाणी रेड सिम्बॉलमध्ये आहे. त्याच्या आजूबाजूला छोटे छोटे डॉट्स आहेत ते म्हणजे त्या ठिकाणी जे इलेक्ट्रॉन्स आहेत. आता नेक्स्ट सेमीकंडक्टर एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्शन म्हणजे काय. आता एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्शन म्हणजे काय, देअर कंडक्टिव्हिटी इज इन्क्रीज बाय ॲडिंग ॲन ॲप्रोप्रिएट अमाऊंट ऑफ सुटेबल इम्प्युरिटी. दिस प्रोसेस इज कॉल्ड डॉपिंग. अशी प्रोसेस की कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते जेव्हा ठराविक प्रकारची इम्प्युरिटी त्या ठिकाणी ॲड केलेली असते आणि त्या प्रोसेसला म्हटलं जातं डॉपिंग. द कंडक्टिव्हिटी ऑफ सिलिकॉन अँड जर्मेनियम increases drastically by doping it with certain other elements. The impurities are of two types. आता त्या ठिकाणी डॉपिंगचे जे इम्प्युरिटी असतात हे दोन टाईपचे असतात. आता त्याच्यात कुठल्या कुठल्या टाईपचे असतात त्या बघूया. एक असते इलेक्ट्रॉन रिच इम्प्युरिटी आणि दुसरी असते इलेक्ट्रॉन डेफिशियंट इम्प्युरिटी. म्हणजे एक काय असतो डोनर, एक असतो ॲक्सेप्टर. म्हणजे एक असतो रिच म्हणजे श्रीमंत आणि डेफिशियंट म्हणजेच त्या ठिकाणी पुअर म्हणजेच त्या ठिकाणी गरीब. एक असतो श्रीमंत, एक असतो गरीब. आणि त्या ठिकाणी त्याला इलेक्ट्रॉन रिच इम्प्युरिटी आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंट इम्प्युरिटीसुद्धा म्हटलं जातं. त्यालाच परत म्हटलं जातं मोबाईल इलेक्ट्रॉन. बघा डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता एन टाईप त्या ठिकाणी दिलेला आहे आणि मोबाईल इलेक्ट्रॉन जर्मेनियमचं एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेलं आहे. बघा या डायग्राममध्ये बघू शकता सिलिकॉन ॲटम आहे म्हणजे परफेक्ट क्रिस्टल. त्यानंतर एन टाईप आहे मोबाईल इलेक्ट्रॉन. त्यानंतर पॉझिटिव्ह होल पी टाईप आहे. त्यानंतर आहे क्रिएशन ऑफ एन टाईप अँड पी टाईप सेमीकंडक्टर्स बाय डॉपिंग ग्रुप्स 13 and 15 एलिमेंट्स. 13 आणि 15 एलिमेंट्सच्या ग्रुपच्या टॉपिकपासून काय तयार करतात पी आणि एन टाईप सेमीकंडक्टर्स. डायग्राम तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे इन्सुलेटर. दी सॉलिड्स which do not allow the passage of electric current through them are called insulator. असं सॉलिड की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पास होण्यासाठी
कुठलाच पॅसेज नसणार आहे, त्याला म्हटलं जातं इन्सुलेटर. याला म्हटलं जातं इन्सुलेटर. म्हणजे त्या ठिकाणी करंट हा पास होणार नाही. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे वूड. वूड म्हणजे लाकूड. आता लाकडामधून आपलं करंट पास होईल का? एका लाकडाच्या टोकला जर आपण एखादा करंटचा सप्लाय दिला, दुसऱ्या लाकडाच्या टोकला आपल्याला करंट बसू शकतं का? नाही. म्हणून ते काय आलं? इन्सुलेटर. तसं आहे सल्फर, त्यानंतर आहे फॉस्फरस, त्यानंतर आहे रबर. रबरचं सुद्धा या ठिकाणी एक्झाम्पल आहे. म्हणजे रबरमधून सुद्धा करंट काय होईल? पास होणार नाही. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. Materials can be divided into the following types depending upon their response of magnetic field. त्याच्यामध्ये आहे पहिलं डायमॅग्नेटिक मटेरियल्स. हे डेफिनेशनसुद्धा एक्झामला विचारल्या जाऊ शकतात. दी सबस्टन्स विच आर वीकली रिपेल बाय द मॅग्नेटिक फील्ड आर नोन ॲज डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. फॉर एक्झाम्पल NaCl, benzene, etc. are diamagnetic substances. Diamagnetism arises when all the electrons are pair. म्हणजे असं सबस्टन्स की ज्याची मॅग्नेटिक फील्ड ही वीकली रिपेल होईल. वीकली रिपेल ज्या मॅग्नेटिक फील्ड सबस्टन्सची मॅग्नेटिक फील्ड वीकली रिपेल होईल त्याला म्हटलं जातं डायमॅग्नेटिक सबस्टन्स. आणि त्याचं एक्झाम्पल आहे NaCl, सोडियम क्लोराईड. आणि दुसरं आहे बेन्झिन. त्यानंतर पुढचं आहे पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स. The substance which have permanent magnetic dipoles and are attracted by the magnetic fields are known as paramagnetic substances. They consist of atoms, ions or molecules having one or more unpair electrons. One or more unpair electrons. तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे काय की मॅग्नेटिक फील्डकडे काय होईल? परमनंट मॅग्नेटिक डायपोलकडे मॅग्नेटिक फील्ड हा ॲट्रॅक्ट होणार आहे का? तर त्या ठिकाणी काय असणार आहे? परमनंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असणार आहे. म्हणून त्याला म्हटलं तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणजे काय? दिस सबस्टन्सेस which are strongly attracted by the magnetic field and show permanent magnetism even when the magnetic field is removed are known as ferromagnetic substances. Is known as ferromagnetic substances. या ठिकाणी काय परमनंट मॅग्नेटिक मोमेंट आहे. आधीच्या डायमॅग्नेटिकमध्ये वीकली रिपेल होतं. या ठिकाणी आहे परमनंट मॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिकमध्ये आहे स्ट्रॉंगली ॲट्रॅक्टेड. एवढे पॉईंट लक्ष ठेवायचं. परमनंट मॅग्नेटिक
स्ट्रॉंगली अट्रॅक्टिव्ह आणि वीकली रिपेल. एवढं जरी लक्षात ठेवलं तर तुम्ही डेफिनेशन इझिली लिहू शकतात. हेच जे 2 शब्द आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये डेफिनेशन लिहिण्यासाठी. त्याच्यानंतर हे पुढचं नेक्स्ट आहे गॉइज मेथड. याच्यामध्ये फेरोमॅग्नेटिकचं सॅम्पल आहे, डायमॅग्नेटिकचं सॅम्पल आहे, त्यानंतर मॅग्नेट त्या ठिकाणी आहे, सदर्न आणि नदर या ठिकाणी मॅग्नेट घेतलेले आहेत. आणि ही मेथड काय आहे ते बघू. दी मेथड कन्सिस्ट ऑफ वेइंग द सबस्टन्सेस इन and out of magnetic field. If the substance is diamagnetic, it weighs less in the magnetic field. If the substance is paramagnetic, it weighs more in the magnetic field as the substance is pulled in magnetic field. Extent of pull is more in case of ferromagnetic substances. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी आपल्याला कन्सिस्ट करायची आहे की त्या ठिकाणी त्याची मॅग्नेटिक फील्ड किती असते, लेस असते, मोर असते. तर त्याच्यावरून कळतं आपल्याला डायमॅग्नेटिक सबस्टन्सची काय असते, मॅग्नेटिक फील्ड कमी असते आणि पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सची मॅग्नेटिक फील्ड ही जास्त असते. त्यानंतर या चॅप्टरवरचे आत्ताचं झालेल्या टॉपिकवरचे आणि काल थोडं जो आपण टॉपिक घेतला होता त्याच्यावरचे क्वेश्चन्स या ठिकाणी दिलेले आहेत. क्वेश्चन्स त्या ठिकाणी तुम्हाला नोटबुकमध्ये राईट करायचे आहेत. नोटबुकमध्ये राईट करा, त्याचे ॲन्सर्स लिहा आणि हेच तुमचं होमवर्क असणार आहे आणि हेच तुमच्या युनिट टेस्टसुद्धा असणार आहेत. हे चॅप्टर या ठिकाणी संपलं आहे. पुढचं जे काही चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 2 आपण नेक्स्ट लेक्चरला आता ते स्टार्ट करूया.